नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल काकोडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, 140 जागांसाठी भरती निघाली. तर मित्रांनो, याचं भरतीचं नाव मित्रांनो होमगार्ड. शिक्षण पात्र तुम्हाला 8वी असणं गरजेचं आहे. तर वेतन मित्रांनो 26,300 रुपये मिळणार आहे. मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर चला तर मित्रांनो, PDF सविस्तर जाणून घेऊया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तर मित्रांनो नक्की शेअर करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट गोवा इथे आपल्या जागा निघाल्यात. मित्रांनो, होमगार्डसाठी जागा निघाल्यात. सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशनमध्ये जागा निघाल्या. मित्रांनो, हे पद आहेत मित्रांनो 140. हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने टाकायचा आहे. तर मित्रांनो, याची PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, इथं 143 सांगितलेलं, पण तिथं ऑनलाईन वेबसाईटला आलं होतं तर 140 सांगत होते. तर मित्रांनो, तुम्हाला 878 रुपये पर डे म्हणजे एका दिवसाला 878 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, एकूण महिन्याला पगार होतो 26,300 रुपये. तर एवढा पगार तुम्हाला मिळणार आहे. खाली बघा, एज आहे मित्रांनो 20 वर्षापासून ते 50 वर्षापासून गरजेचं आहे. तुम्हाला 10वी पास मिनिमम 8वी पास मिनिमम असणं गरजेचं आहे. मिनिमम हाईट मित्रांनो 1.5 फूट आणि महिलांसाठी 4 फूट 11 इंच असणं गरजेचं आहे. मेडिकल वगैरे तुमचं काय असेल ते नक्कीच घेण्यात येणार. मित्रांनो, 1 किलोमीटर तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंदामध्ये पार करायचं. तर महिलांसाठी तुम्हाला 800 मीटर 5 मिनिट 30 सेकंदामध्ये करायचं आहे. तर मित्रांनो, फॉर्म तुम्हाला तारीख दिली आहे मित्रांनो 2/4/2024 पासून फॉर्म आला होता, पण तिथं काही देण्यात आलं नव्हतं. तर मित्रांनो, सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला पोलीस कॅम्पमध्ये पोचवायचा आहे. तर मित्रांनो, याची परीक्षा फी फक्त 20 रुपये देण्यात आली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म. तर मी खाली स्कोर करूया आपण. NCC वगैरे झाले असेल ते मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, खाली स्कोर करूया मित्रांनो आपण. मित्रांनो, तुम्हाला हाईट वगैरे करून तुम्हाला 5 मार्क देण्यात येणार आहे. बरोबर. रायटिंगसाठी तुम्हाला 35 मार्काची रायटिंग असणार आहे. ओव्हरऑल TSE 15 मार्काची. आणि तुमच्याकडे SC 10वी 12वीचे जे मार्कशीट असेल ग्रॅज्युएशन त्याला 10 मार्क देण्यात आलेत. तर तुमची डिप्लोमा वगैरे असं काय झालं असेल त्यालासुद्धा 5 मार्क देण्यात आले आहेत. तर कॅम्प्युटर ट्रेनिंगमध्ये 6 महिने तुम्हाला 5 मार्क देण्यात आले. मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 5 मार्क आहेत. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5 मार्क देण्यात येणार आहे. तर NCCमध्ये ABCDसाठी तुम्हाला 5 मार्क देण्यात आले. टोटल 100 मार्क असणार आहे. तर मित्रांनो, याची एक्झाम रायटिंग 35 मार्काची असणार आहे. तर जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश आणि मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला एवढे विषय असणार आहेत. तर खाली बघू शकता मित्रांनो, एवढीच माहिती होती. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, जय सियाराम. मित्रांनो, तुम्हाला अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय सियाराम.